आता हा जो टॉपिक आपण कंप्लीट केलाय पिरियडिक क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंट्स, त्याच्यावरचे बोर्ड क्वेश्चन्स आता सगळे कन्सिडर करूया. पहिला क्वेश्चन पेपर घेतलेला आहे डिसेंबर 2020. त्यातला पहिला MCQ बघा. पहिला MCQ विचारलेला आहे, लिथियम डॅश 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 अँड पोटॅशियम इज डोबे रायनर्स ट्रायड. मग लिथियम पोटॅशियम बरोबर आहे तो सोडियम आहे. मग आता हे लिथियम, सोडियम आणि पोटॅशियम असं ते ट्रायड आहे. याच्या व्यतिरिक्त आणखीन कुठले आहेत ते आता करून ठेवा, कारण कदाचित पुढच्या वेळेला तुमच्या परीक्षेच्या वेळेला यांचा कुणाचा तरी नंबर लागेल. कॅल्शियम, स्ट्रॉन्सियम, बेरियम हे एक आहे, आणि क्लोरीन, ब्रोमिन, आयोडीन हे एक आहे. चेक करा तुमच्या पुस्तकामध्ये आहेत त्या पद्धतीनं. त्याच्यानंतरचा क्वेश्चन आहे, राईट द मॉडर्न पिरियडिक लॉ. त्याचं स्टेटमेंट लिहा. एलिमेंट्सच्या फिजिकल आणि केमिकल प्रॉपर्टीज, दे आर द पिरियडिक फंक्शन्स ऑफ देअर ॲटॉमिक नंबर्स. मॉडर्न पिरियडिक लॉ मध्ये ॲटॉमिक नंबर आहे, डोबे रायनर्स ट्रायड्स, त्यानंतर न्यूलँड्स ऑक्टेव्स आणि मेंडेलिव्ह पिरियडिक टेबल हे सगळे ॲटॉमिक मासेस किंवा मास नंबरवरती डिपेंडंट आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे, ऑल्सो गिव्ह द नेम्स ऑफ ब्लॉक्स इन मॉडर्न पिरियडिक टेबल. ते काही तुम्हाला माहिती आहेत, एस ब्लॉक, पी ब्लॉक, डी ब्लॉक आणि एफ ब्लॉक, असे चार ब्लॉक्स केलेले आहेत. अन एलिमेंट हॅज इट्स, पुढचा प्रश्न, अन एलिमेंट हॅज इट्स इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन 282. या सगळ्यांची बेरीज करायची म्हणजे तुम्हाला त्याचा ॲटॉमिक नंबर मिळेल. 2, 8, 10 आणि 2, 12. ह्याचा ॲटॉमिक नंबर येणार ह्या एलिमेंटचा 12. त्याचा ग्रुप नंबर बघा, इथं समजते तुम्हाला काय आहे ते. ग्रुप नंबर 2 येतो त्याचा. जितके त्याच्यामध्ये आउटरमोस्ट ऑर्बिटमध्ये इलेक्ट्रॉन्स येतात त्या पद्धतीने याचा ग्रुप नंबर 2 आहे. त्यानंतर याच्यामध्ये 3 ऑर्बिट्स आहेत, ही फर्स्ट ऑर्बिट, ही सेकंड ऑर्बिट आणि ही थर्ड ऑर्बिट. त्यामुळे हा फर्स्ट पिरियडसाठी एकूण ह्याच्यामध्ये 3 ऑर्बिट्स आहेत, 3 शेल्स आहेत. पुस्तकामध्ये हा शब्द तुमच्या जास्त वापरलेला आहे. नंतर पुढे तुम्ही गेल्यानंतर शेल्सच्या ऐवजी ऑर्बिट वापरणार आहे. तेव्हा याच्यामध्ये 3 शेल्स आहेत, 3 ऑर्बिट्स आहेत. त्यामुळे याचा पिरियड नंबर 3 येतो, ग्रुप नंबर 2 येतो, ॲटॉमिक नंबर 12 आहे. हा एलिमेंट आहे मॅग्नेशियम. हा तिसऱ्या रो मध्ये येतो. मी त्यावेळेला पण सांगितलं होतं एक्सप्लेनेशनच्या वेळेला, तिसरा रो पूर्ण व्यवस्थित करून ठेवा, इम्पॉर्टंट आहे. त्याच्या पुढचा क्वेश्चन आहे, क्वेश्चन पेपर आहे जुलै 2022. बघा याच्यात काय म्हटलंय, टू विच ग्रुप डज द हॅलोजन फॅमिली बिलॉंग्स. हॅलोजन फॅमिली म्हणजे ग्रुप नंबर 17, हे पक्क लक्षात ठेवा, व्हेरी इम्पॉर्टंट. आणि राईट एनी 4 हॅलोजन्स. मग माहिती आहे तुम्हाला ते फ्लोरीन, क्लोरीन, ब्रोमिन आणि आयोडीन, हे 4 हॅलोजन्स. अँड एलिमेंट हॅज इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन 282. परत तोच प्रश्न लगेच विचारलेला आहे, त्यामुळं क्वेश्चन पेपर्स जे आहेत ते व्यवस्थित बघून ठेवा, कारण त्याच्यावरती प्रश्न परत परत विचारले जातात, तेच प्रश्न रिपीट पण होतात. पुढचा क्वेश्चन पेपर आहे मार्च 2022, कम्प्लीट द कोरिलेशन्स. पहिलं कोरिलेशन कसं सांगितलं बघा, ग्रुप 1 मध्ये अल्कली मेटल्स आहेत आणि हॅलोजन्स लिहिले. मग कुठला ग्रुप असणार आहे आत्ताच सांगितलं तुम्हाला, इथे येणार ग्रुप 17, हा हॅलोजन्सच आहे. त्याच्या पुढे आहे, गिव्ह सायंटिफिक रिझन ॲटॉमिक रेडियस गोज ऑन इन्क्रीजिंग डाऊन द ग्रुप. मग ग्रुपमध्ये जसं तुम्ही वरून खाली याल, त्यावेळेला सांगितलं होतं तुम्हाला की एक एक स्टेप जसं तुम्ही खाली याल तसं काय होत जाणार आहे, एक एक शेल, एक एक ऑर्बिट वाढत जाते. बघा आठवतंय का, तुम्ही हायड्रोजन कडून लिथियम कडे आलात, पिरियडिक टेबल मध्ये तुम्ही बघू शकताय हायड्रोजन मध्ये एकच ऑर्बिट आहे, लिथियम मध्ये 2 ऑर्बिट आहेत. त्याच्या पुढे सोडियम आहे, सोडियम मध्ये 3 ऑर्बिट आहेत. म्हणजेच काय होत जाते, ऑर्बिटच वाढत जाते, शेल वाढते. पहिल्या शेल मधून दुसऱ्या शेल मध्ये जातं, दुसऱ्यामधून तिसऱ्या शेल मध्ये जातं. साहजिकच सेंटर, न्यूक्लियसचा सेंटर
आणि आउटरमोस्ट ऑर्बिट यांच्यातलं डिस्टन्स वाढत जातं. आणि ते जे डिस्टन्स आहे त्यालाच काय म्हणतात, ॲटॉमिक रेडियस असं म्हणतात. त्यामुळे ॲटॉमिक रेडियस हे वाढत जाते. 2 मार्काला हे विचारलंय, हे 1 मार्काला. आणि 3 मार्काला त्यांनी प्रश्न विचारलाय डिमेरिट्स ऑफ मेंडेलिव्हज पिरियडिक टेबल. ते बघा काय काय आहे ते, बरंच आपण त्याचं डिस्कशन केलेलं आहे. त्यामुळे 3 आणि 2 5 आणि 1 6, साधारणपणे 5 ते 6 मार्काचे प्रश्न या टॉपिक वरती विचारले जातात. त्यामुळे व्यवस्थित करून ठेवा. नेक्स्ट क्वेश्चन पेपर आहे मार्च 2023. गिव्ह सायंटिफिक रिझन. एलिमेंट्स बिलॉंगिंग टू द सेम ग्रुप दे हॅव द सेम व्हॅलन्सी. त्या ग्रुप्सची अरेंजमेंटच त्या पद्धतीने केलेली आहे. मी जर फर्स्ट ग्रुप जर कन्सिडर केला तर त्याच्यामध्ये हायड्रोजन आहे, लिथियम आहे, सोडियम आहे. हायड्रोजनचा ॲटॉमिक नंबर 1 आहे, लिथियमचा 3 आहे, सोडियमचा 11 आहे. हायड्रोजनचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन इथं 1 येणार, लिथियमसाठी येणार 2 1 आणि सोडियमसाठी येणार 2 8 1. मग ह्या सगळ्यांच्या आउटरमोस्ट ऑर्बिटमध्ये जी इलेक्ट्रॉनची संख्या असते त्याला म्हणतात व्हॅलन्सी किंवा व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्स असं म्हणतात. मग तुम्ही कुठलाही एक ग्रुप कन्सिडर करा, त्या ग्रुपमध्ये जेवढे एलिमेंट्स येतात त्यांच्या आउटरमोस्ट ऑर्बिटमध्ये सेम नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स असतात, म्हणजेच त्यांची व्हॅलन्सी सेम असते. हे जर तुम्ही हॅलोजन जर कन्सिडर केले, फ्लोरीन, क्लोरीन, ब्रोमिन, आयोडीन, तर या सगळ्यांच्या आउटरमोस्ट ऑर्बिटमध्ये 7 इलेक्ट्रॉन्स आहेत आणि हे सगळे एकाच ग्रुपमध्ये आहेत. हेच कारण लिहायचं, दुसऱ्या ह्याच्यामध्ये तुम्ही वेगळं काही लिहू शकत नाही, कारण अजून तितकं डिटेलमध्ये नॉलेज आपल्याकडे नाही आहे. तुमच्या पुस्तकाच्या दृष्टीनं हे एवढंच मांडणं योग्य आहे. त्याच्या पुढचा क्वेश्चन आहे डिफाईन पिरियड्स अँड ग्रुप्स ऑफ मॉडर्न पिरियडिक टेबल. मग जे काही हॉरिझॉन्टल रोज आहेत त्यांना पिरियड्स म्हणतात, जे काही व्हर्टिकल कॉलम्स आहेत त्यांना ग्रुप्स म्हणतात. एकूण पिरियडची संख्या 7 आहे, ग्रुप्सची संख्या 18 आहे. एवढं मांडलं तरी बास आहे. परत एकदा तसाच प्रश्न आलाय, एलिमेंटचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन सांगितलंय 2 8 1. आत्ताच आपलं इथे डिस्कशन झालंय बघा. हा आहे सोडियम, ॲटॉमिक नंबर त्याचा 11. सगळ्यांची बेरीज करायची, ॲटॉमिक नंबर मिळतो. ग्रुप, याचा ग्रुप नंबर 1 आहे, फर्स्ट ग्रुपमध्ये आहे हा. आणि तिसरी ऑर्बिट आहे, याचा अर्थ याचा पिरियड नंबर 3 आहे. करून ठेवा. इथं सुद्धा बघा 3 आणि 2 5 आणि 2 7, 7 मार्काचे प्रश्न आलेले आहेत. त्याच्या पुढचा क्वेश्चन पेपर आहे जुलै 2024. नेक्स्ट क्वेश्चन पेपर आहे जुलै 2024. इन मॉडर्न पिरियडिक टेबल द नॉन मेटल्स आर फाउंड इन. नॉन मेटल्स म्हणजे पी ब्लॉक मध्ये लक्षात ठेवा, बाकीचे बऱ्यापैकी सगळे मेटल्सच आहेत. नॉन मेटल्स म्हटलं की पी ब्लॉक, हे पक्क लक्षात ठेवा, आत्तापासूनच लक्षात ठेवा. त्यानंतर दुसरा प्रश्न त्याने असा विचारलाय, रिअरेंज द कॉलम 2 and 3 सो ॲज टू मॅच विथ द कॉलम 1. इथं काय म्हटलंय, ट्रायड म्हटलंय. मग ट्रायड मध्ये काय असते, पहिल्या आणि तिसऱ्या एलिमेंटची ऍव्हरेज घेतली की मिडल एलिमेंट मिळतो. याचा अर्थ हे ट्रायडच्या पुढे लिहिलं पाहिजे कॉलम नंबर 2 मध्ये. आणि ट्रायड कुणी सांगितलेले आहे, तर डोबे रायनरनं सांगितलेले आहे. त्यामुळे त्याच्या पुढं हे लिहिलं पाहिजे. म्हणजे ट्रायडच्या पुढं इथं इथे येणार आणि हे इथं मांडायचे. त्यानंतर ऑक्टेव्ज जे आहे त्याच्यामध्ये काय, प्रॉपर्टीज ऑफ 8th एलिमेंट आर सिमिलर टू फर्स्ट. याच्या पुढं हे लिहायचंय. ठीक आहे. आणि हे ऑक्टेव्ज कुणाचे आहेत, न्यूलँड्सची ऑक्टेव्ज आहेत. मी त्याच्या कॉलम मध्ये मी लिहून ठेवतो इथे. हे असेल, हे बिनकामाचं आहे, हे पण बिनकामाचं आहे, काढून टाका. आणि त्या पद्धतीनं फक्त अरेंज करा, बाकी काहीच त्याच्यामध्ये करायचं नाहीये. त्याला 2 मार्क आहेत, 1 मार्काचे एमसीक्यू ते 2 मार्क. आणि हा पुढचा प्रश्न अजून एक 3 मार्काला प्रश्न विचारलेला आहे. फ्रॉम द एलिमेंट्स ऑफ सेकंड पिरियड ऑफ द मॉडर्न पिरियडिक टेबल गिव्हन बिलो. हा सेकंड पिरियड आहे, दुसरी आडवी ओळ. लिथियम, बेरिलियम, बोरॉन, कार्बन, नायट्रोजन, ऑक्सिजन, फ्लोरीन आणि निऑन.
नेम द एलिमेंट्स इन विच बोथ शेल्स आर कम्प्लिटली फिल्ड विथ इलेक्ट्रॉन्स. हे दोन्ही ऑर्बिट कम्प्लिटली भरलेल्या असतील याचा अर्थ तो इनर्ट गॅस असणार आहे किंवा नोबल गॅस असणार आहे. तो आहे निऑन. याचा ऍटॉमिक नंबर आहे 10. याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे 2 आणि 8. पहिल्या ऑर्बिटमध्ये 2च इलेक्ट्रॉन बसतात, दुसऱ्या ऑर्बिटमध्ये 8 इलेक्ट्रॉन्स बसतात. त्यामुळे हे कम्प्लिटली फिल्ड दोन्ही ऑर्बिटल्स आहेत. नेम द एलिमेंट विच हॅज अ सेम नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स इन बोथ द शेल्स. कोणता एलिमेंट आहे की ज्याच्यामध्ये दोन्ही शेल्स मध्ये सेम नंबर ऑफ, आता लिथियम बघा 3 आहे म्हणजे 2 1 येणार. बेरिलियम आहे 4 म्हणजे 2 2 हेच येणार त्याचं उत्तर. तरी पण बघूया, बोरॉन 2 3, इथून पुढे वाढत जाणार. कार्बन साठी 2 4, नायट्रोजन साठी 2 5, ऑक्सिजन साठी 2 6, क्लोरीन साठी 2 7 आणि निऑन साठी 2 8. त्यामुळे दोन्ही ऑर्बिटमध्ये सेम नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स असलेलं कोण आहे? बेरिलियम आहे. विच इज द मोस्ट इलेक्ट्रोपॉझिटिव्ह एलिमेंट इन धिस पिरियड. ते पण आपलं डिस्कशन झालेलं आहे. या पिरियडच्या सुरुवातीला हे सगळे मेटल्स असतात. फर्स्ट ग्रुप, सेकंड ग्रुप हे सगळे मेटल्स आहेत. मेटल्सची इलेक्ट्रोपॉझिटिव्हिटी सगळ्यात जास्त असते. ते चटकन इलेक्ट्रॉन्स देतात. मग इथं बघा बरं, एकच इलेक्ट्रॉन आहे सेकंड ऑर्बिटमध्ये, तो देऊन टाकतो चटकन. याचा अर्थ इकडल्या बाजूला म्हणजे डाव्या बाजूला सगळ्यात जास्त इलेक्ट्रोपॉझिटिव्ह असतात, तर उजव्या बाजूला सगळ्यात जास्त इलेक्ट्रोनिगेटिव्ह एलिमेंट असतात. म्हणजे डावीकडून उजवीकडे जसं तुम्ही जाल, इलेक्ट्रोपॉझिटिव्हिटी डिक्रीज होते, इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी इन्क्रीज होते. त्यामुळे सगळ्यात जास्त इलेक्ट्रोपॉझिटिव्ह एलिमेंट कोण आहे? तर तो आहे लिथियम. त्यामुळे हे बेसिक सगळं तयार करून ठेवा, तर हे जास्त सोपं वाटेल. नेक्स्ट क्वेश्चन पेपर आहे मार्च 2024. राईट द नेम ऑफ द ॲटम हॅव्हिंग द स्मॉलेस्ट ॲटॉमिक साईज. पहिलाच एलिमेंट तो आहे हायड्रोजन, ज्याचा ॲटॉमिक नंबर आहे 1. एकच ऑर्बिट आहे त्याच्यामध्ये, त्यामुळे तोच सगळ्यात स्मॉलेस्ट ॲटॉमिक साईज असलेला घ्यावा लागेल तुम्हाला. त्याच्यानंतर आहे स्टेट डोबे रायनर्स लॉ ऑफ ट्रायड्स. तो माहिती आहे तुम्हाला, जे 3 ॲटॉमिक मासच्या इन्क्रीजिंग ऑर्डरमध्ये 3 एलिमेंट्स घ्या, पहिल्या आणि तिसऱ्याची ऍव्हरेज ही मिडल एलिमेंटचा मास नंबर येतो. हे त्याचं सांगायचं आणि त्याचं एक एक्झाम्पल द्या. मगाशी मी 3 एक्झाम्पल्स तुम्हाला सांगितलेली होती, त्यापैकी तुम्ही कुठलंही एक्झाम्पल व्यवस्थित लक्षात ठेवलं तरी चालेल. लिथियम, सोडियम, पोटॅशियम हे पण एकदा परीक्षेला पण विचारलेलं होतं. त्यानंतर कॅल्शियम, स्ट्रॉन्सियम, बेरियम पण होतं, क्लोरीन, ब्रोमिन, आयोडीन पण होतं. कुठलंही घेऊ शकताय. त्याच्यानंतरचा क्वेश्चन आहे सिलेक्ट द अप्रोप्रिएट ऑप्शन अँड कम्प्लीट द फॉलोइंग पॅरेग्राफ. रिकाम्या जागा भरा. ऑन द बेसिस ऑफ इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन एलिमेंट्स इन द मॉडर्न पिरियडिक टेबल आर क्लासिफाईड इन टू. एकूण 4 ब्लॉक्स आहेत. ग्रुप 1 अँड ग्रुप 2 एलिमेंट्स आर इन्क्लुडेड इन. यस ब्लॉक काढून टाका. अँड ऑल दीज एलिमेंट्स आर मेटल्स एक्सेप्ट हायड्रोजन. ग्रुप 13 to 18 एलिमेंट्स आर इन्क्लुडेड इन पी ब्लॉक. हे सगळे पी ब्लॉक आहेत. मग त्याच्यामध्ये दिस ब्लॉक कंटेन्स मेटल्स, नॉन मेटल्स, मेटॅलॉइड्स असं सगळं आहे त्याच्यामध्ये. ग्रुप 3 to 12 एलिमेंट्स आर इन्क्लुडेड इन, हा सगळा डी ब्लॉकचा आहे. अँड ऑल एलिमेंट्स आर, ह्याच्यामध्ये कुठले कुठले आहेत? ह्याच्यामध्ये 3 to 12 मध्ये सगळे मेटल्स येतात. त्यानंतर एलिमेंट्स शोन ऍट द बॉटम, इथून पुढचं वेगळं वाक्य पाहिजे. एलिमेंट्स शोन ऍट द बॉटम ऑफ द पिरियडिक टेबल, दॅट इज लॅन्थेनाइड्स अँड ऍक्टिनॉइड्स, दे कन्स्टिट्युएट एफ ब्लॉक. त्यांचा मिळून काय तयार होतो? एफ ब्लॉक तयार होतो. या पद्धतीनं हे सगळे रिकाम्या जागा भरून घ्या. त्याला 3 मार्क ठेवलेत त्यांनी. हे 3 आणि 2 5 आणि 1 6 या पद्धतीनं आहे ते. त्याच्या पुढचा क्वेश्चन पेपर आहे जुलै 2025. अल्कलाइन अर्थ मेटल्स हॅव व्हॅलन्सी 2, म्हणजे आउटरमोस्ट ऑर्बिट मध्ये 2च इलेक्ट्रॉन आहेत.
This means that their position in the modern periodic table is in group number 2. ते ग्रुप नंबर 2 मध्ये आहेत. झालंय त्याच्याबद्दलचं पण डिस्कशन. राईट द इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ऑफ ॲल्युमिनियम. ॲल्युमिनियमचा ॲटॉमिक नंबर आहे 13. इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन येणार 283. अँड एलिमेंट हॅज इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन 282. परत एकदा तोच प्रश्न आलेला आहे. मगाशी आपण त्याला कंप्लीट केलेला आहे, त्यात काही विशेष नाही आहे जास्त. नेक्स्ट क्वेश्चन आहे राईट मॉडर्न पिरियडिक लॉ. हे पण मगाशी सांगितलंय. राईट द नंबर ऑफ पिरियड्स अँड ग्रुप्स. एकूण पिरियडची संख्या आहे 7. आडव्या ओळी, हॉरिझॉन्टल रोज. त्यानंतर ग्रुप्स जे आहेत व्हर्टिकल कॉलम्स ते आहेत 18. व्हॉट इज द व्हॅलन्सी ऑफ हॅलोजन्स. हॅलोजन्सचा ग्रुप नंबर 17 आहे आणि त्यांची व्हॅलन्सी आउटर मोस्ट ऑर्बिट मध्ये 7 इलेक्ट्रॉन्स आहेत, त्यामुळे व्हॅलन्सी आहे त्यांची 7. नेक्स्ट क्वेश्चन पेपर आहे मार्च 2025. अल्कलाइन अर्थ मेटल्स हॅव व्हॅलन्सी 2. दिस मीन्स दॅट देअर पोझिशन इन द मॉडर्न पिरियडिक टेबल. आता झाला हा प्रश्न, ग्रुप 2 मध्ये असणार आहे. गिव्ह सायंटिफिक रिझन व्हाईल गोइंग फ्रॉम लेफ्ट टू राईट विदिन अ पिरियड द साईज ऑफ ॲटम डिक्रीजेस. याचं आपण एक्सप्लेनेशन दिलेलं आहे. जसं तुम्ही लेफ्ट टू राईट, डावीकडून उजवीकडे जाल, ॲटॉमिक नंबर एक एक न वाढत जाईल. ॲटॉमिक नंबर इन्क्रीजेस बाय 1. ॲटॉमिक नंबर 1 न वाढतो याचा अर्थ आउटरमोस्ट ऑर्बिट मधला एक इलेक्ट्रॉन वाढतो आणि न्यूक्लियस मधला एक प्रोटॉन वाढतो. त्यामुळं टोटल पॉझिटिव्ह चार्ज इन्क्रीज होतो, टोटल निगेटिव्ह चार्ज इन्क्रीज होतो. त्यामुळं त्यांच्यातलं फोर्स ऑफ अट्रॅक्शन वाढतं. कुणाचं फोर्स ऑफ अट्रॅक्शन? सेंटरला जो न्यूक्लियस आहे तो, त्याच्यातले प्रोटॉन्स आणि आउटरमोस्ट ऑर्बिट मधले इलेक्ट्रॉन्स यांच्यातलं फोर्स ऑफ अट्रॅक्शन वाढतं. त्यामुळे इफेक्टिव्ह न्यूक्लिअर चार्ज इन्क्रीज होतो, फोर्स ऑफ अट्रॅक्शन इन्क्रीज होतं. त्यामुळं जे आउटरमोस्ट ऑर्बिट मधले इलेक्ट्रॉन्स आहेत ते न्यूक्लियस कडे ओढले जातात, त्यामुळे त्याचा साईज कमी होतो. आणि जसं तुम्ही डावीकडून उजवीकडे जाल, फ्रॉम लेफ्ट टू राईट, हे फोर्स ऑफ अट्रॅक्शन कंटिन्युअसली इन्क्रीज होत राहतं. त्यामुळे त्याचा ॲटॉमिक साईज जो आहे तो डिक्रीज होतो. एक्सप्लेनेशन आपण आधी पण सगळं सांगितलेलं आहे, बघून घ्या परत एकदा. ती इम्पॉर्टंट आहेत ह्या सगळ्या कन्सेप्ट. 11वी मध्ये लागणार, 12वी मध्ये पण लागणार. राईट द नेम अँड सिम्बॉल ऑफ द एलिमेंट फ्रॉम द डिस्क्रिप्शन. मोस्ट इलेक्ट्रोनिगेटिव्ह ॲटम, सगळ्यात जास्त इलेक्ट्रोनिगेटिव्ह ॲटम आहे फ्लोरीन. द ॲटम हॅव्हिंग स्मॉलेस्ट ॲटॉमिक मास. ज्याचं ॲटॉमिक मास सगळ्यात कमी आहे तो आहे हायड्रोजन, त्याच्यासाठी आहे 1H1. आणि नोबल गॅस विथ द स्मॉलेस्ट ॲटॉमिक रेडियस तो आहे हेलियम. हेलियमसाठी ॲटॉमिक मास ॲटॉमिक नंबर जो आहे तो 2 आहे त्याचा, आणि तो स्मॉलेस्ट ॲटॉमिक रेडियस आहे कारण त्याच्यात एकच ऑर्बिट आहे. त्याच्या पुढे आहे ॲटॉमिक नंबर ऑफ क्लोरीन इज 17. पुढचा प्रश्न, राईट द इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ऑफ क्लोरीन. ते येणार 2, 8, 7, 17 म्हणजे. व्हॉट इज द नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स इन द व्हॅलन्स शेल ऑफ क्लोरीन. 7 असणार आउटमोस्ट ऑर्बिट, म्हणजेच व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्स. राईट द मॉलिक्युलर फॉर्म्युला ऑफ क्लोरीन. Cl2 लिहितात. हॅलोजन साठी कॉमन असं लिहितात X2. मग फ्लोरीन असेल तर F2, ब्रोमिन असेल तर Br2. कुठल्याही त्याच्या पद्धतीने तुम्ही लिहू शकता. पुढचा क्वेश्चन पेपर आहे मार्च 2026. नॉन मेटल्स कुठं आहेत म्हणून विचारते. मग झाले हे भरपूर. नॉन मेटल्स पी ब्लॉक मध्ये आहे बघा. गिव्ह सायंटिफिक रिझन ॲटॉमिक रेडियस गोज ऑन इन्क्रीजिंग डाऊन द ग्रुप. हा पण प्रश्न आपण मगाशी बघितलेला आहे, त्यामुळे त्याचाही काही प्रश्न नाही आहे. राईट द नेम्स फ्रॉम द डिस्क्रिप्शन. त्यांनी आता याच्यात काय काय विचारले तर, द मेटॅलॉइड्स इन द सेकंड अँड थर्ड पिरियड. मग सेकंड पिरियड मधला जो मेटॅलॉइड आहे ती झिगझॅग लाईन दाखवली बघा अशी, त्याच्यावरचे घ्यायचे. मग सेकंड पिरियड मध्ये आहे तो आहे बोरॉन.
त्याच्यानंतर झिगझॅग लाईन वरती जे आहे त्यालाच मेटॅलॉइड म्हणायचं आहे. थर्ड पिरियड मध्ये जो आहे तो आहे सिलिकॉन. बघा लक्षात येते का? पुढचा प्रश्न त्यांनी विचारलाय नॉन मेटल्स इन द थर्ड पिरियड. मग त्याच्या थर्ड पिरियड मधले मी सांगितले तुम्हाला पाठ करून ठेवा, फार महत्वाचं आहे ते. सोडियम, मॅग्नेशियम, ॲल्युमिनियम हे मेटल्स आहेत. सिलिकॉन हे मेटॅलॉइड आहे. तिथून पुढचे कोण कोण आहेत बघा, फॉस्फरस, सल्फर, क्लोरीन हे सगळे नॉन मेटल्स मध्ये येतात. आणि इनर्ट किंवा नोबेल मध्ये कोण जातोय, आर्गॉन जातो. त्यामुळे हे लक्षात ठेवा. 2 एलिमेंट्स हॅव्हिंग व्हॅलन्सी 4. कार्बन ॲटॉमिक नंबर 6 आहे. इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन होणार 2 आणि 4. सिलिकॉनचा ॲटॉमिक नंबर आहे 14. इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन होणार 2, 8, 4. आउटरमोस्ट ऑर्बिट मध्ये 4 इलेक्ट्रॉन असलेले हे दोघ जण आहेत, कार्बन आणि सिलिकॉन.